गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता आपण आहोत खोपोली स्टेशनला आणि आजचा प्लॅन आहे आपला मृगगडचा. तर आजच्या ट्रॅकमध्ये आपल्याबरोबर आहेत इकडं प्रतीक, हाय, ओंकार, इकडं महेश सर आणि संदीप. तर आता आपण बस पकडतोय मृगगडसाठी. ते पाहिजेच काय ना, ते बेलीव म्हणून त्या ठिकाणी चाललं आहे. तर आता आपल्याला पाली एस टी भेटलेली आहे. हे बघा समोर एस टी आहे आणि 8ची गाडी. तर आता आपण पालीवरून परळीला जाणार आहे. परळीत उतरणार. इथून एक 20-25 किलोमीटरचं अंतर आहे परळी. इकडनं बेलीव गावात जाणार आहे आपण. तर आता आपल्याला जागा वगैरे भेटलेली आहे. आपले सगळे ग्रुप मेंबर बसलेले आहेत तिकडे. तिकडनं अर्धा ते पाऊण तास आपण परळीला या ठिकाणी पोहोचू. आपलं आता परळीचे तिकीट झालेले आहे. 5 जणांचे 205 रुपये तिकीट आहे. 5 जणांचे. हे बघा आधी. तर आता आपण परळी स्टॉपला उतरलो आणि इकडनं बेलीवसाठी रिक्षा लागतात. तिकडे चाललेलो आहे या ठिकाणी. बघा इकडे पुढे लागतात. तर आता आपण बेलीवसाठी रिक्षा पकडली इकडनं. ह्या रिक्षामध्ये आता आपले सगळे मित्र बसलेत आणि इकडनं 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे बेलीवसाठी. आपण परळी या गावात आहे सध्या. तिथं बसने आलो आपण आणि इकडनं आता बेलीवसाठी अर्धा तासामध्ये पोहोचतोय. तिकडनं आपला ट्रेक चालू होणार आहे. तर आता आपण आलेलो आहे बेलीव या वस्तीवरती आणि बघा या टमटमनी आपण पोहोचलो या ठिकाणी. इकडं ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे कारण गाड्या हे लास्ट स्टॉप इकडे जास्त येत नाहीत गाड्या. तर आम्ही यांना 10 रुपये एक्स्ट्रा करून इकडे घेऊन आलो आहे कारण इकडे आतमध्ये येत नाही. 50 रुपये पर पर्सन सीट दिले आणि ज्या ठिकाणी सोडले ती बघा ही शाळा आहे जिल्हा परिषदेची. या ज्या गाड्या लागल्यात ना या ठिकाणी हे सगळे ट्रेकला झालेले आहेत आतमध्ये. या शाळेपाशी गाड्या लावून नंतर ट्रेक चालू होतो इकडनं आपला या ठिकाणावरून. घेऊन ठेव नंबर. त्या ठिकाणी बघा बोर्ड या हॉटेलमध्ये मृगगड म्हणून. हा जो मृगगड आहे ना हा सुधागड तालुक्यामध्ये येतो. ह्याचा जवळ जर येण्यासाठी ना तुम्ही जांभूळ फाट्यावरून या ठिकाणी येऊ शकता. त्याचबरोबर डायरेक्ट जर बाईक असेल तर बेस्ट आहे कारण इकडे ट्रान्सपोर्टेशनचे थोडे प्रॉब्लेम आहेत आतमध्ये येण्यासाठी. किंवा डायरेक्ट तुम्ही इको वगैरे करू शकता याच्यावरून आपला परळीवरून. तर चला आता आपला ट्रेक चालू होते. आपल्याला आता वाजले 10, बरोबर 10 वाजता ट्रेक चालू होते आपला. या मंदिराच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. तर आता हे बेलीव गावातील मंदिर आहे. या ठिकाणी समोरून आपला ट्रेक चालू होतो मंदिराच्या जस्ट. आता ते सध्या बंद आहे. आपण येताना पाहूया दर्शन भेटते का. आता त्याला लॉक आहे. तर आता आपल्याला ट्रेक पहिलं चालू करायचं आहे कारण वाजले 10. आपला ट्रेक आता 10 वाजता चालू होते. ऊन पण भरपूर वाढतं आहे. तर लवकर ट्रेक कंप्लीट करून आपल्याला रिटर्न यायचं आहे. मृगगडचा मित्रांनो ट्रेक चालू झाला आहे. बघा अशा रिबिन्स लावलेले आहे रस्त्यामध्ये मार्गदर्शक खुणा म्हणून. आणि वाटही मळलेलीच वाटते त्यामुळे चुकण्याचा विषय नाही आहे. या ठिकाणी बघा दगड लावलेली असे. म्हणजे या ट्रेकला एकटे जरी आले तरी प्रॉब्लेम नाही वाट शोधण्याचा. या ठिकाणी जायचं आपल्याला वरती. रस्त्यामध्ये या ठिकाणी ना मार्किंग होती परंतु ती थोडी पुसट झालेली आहे आणि पूर्ण रस्त्यामध्ये अशा रिबिन्स लावलेले आहे. त्यामुळे वाट चुकण्याचा चान्स एकदम कमी. आरामात तुम्ही वरती येऊ शकता. आणि आपल्याला ह्या ठिकाणी जायचं वरती. हा समोर दिसतो इथं मृगगड इकडं. तर थोडंसं पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी एक गडाच्या दिशेने पाठी भेटलेली आहे आपल्याला. तर आपल्याला या ठिकाणी जायचं इकडं. मृगगड जो हा किल्ला आहे ना हा ॲक्च्युली म्हणजे त्या काळामध्ये ह्याचा टेहळणीसाठीच उपयोग केला जात होता. या ठिकाणावरून तैलबैला दिसतोय, घनगड दिसतोय, बरेचसे किल्ले दिसतात आहे वरती गेल्यावरती. आणि हा छोटा आहे आकाराने. काहीतरी समथिंग 1750
याची हाईट आहे आणि चढायला 1 तासामध्ये आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो. खाली किल्ल्याच्या पहिले थोडंसं जंगल आहे, त्या ठिकाणावर रस्ता आहे जाण्यासाठी जंगलातून. मध्ये मध्ये आंब्याची झाडे आहे भरपूर, म्हणजे त्याला आंब्याचं जंगलही बोलतात. त्याच्यामुळं आतमध्ये पूर्ण सावली आहे. जर तुम्ही बघितलं ना आपण ह्या सावलीतून चाललेलो आहे पूर्ण, उन्हाचा त्रास होत नाही. ही आंब्याची पूर्ण झाड आहे ती. हा तर मित्रांनो, आपण चालता चालता आहे ना किल्ल्याच्या बोर्ड भेटले, परंतु ते पडलेल्या परिस्थितीत आहे, असे खाली पडले किल्ले. उभं 2 बोर्ड आहे. ॲक्च्युली उभं करायचं म्हणजे त्याला सिमेंट वगैरे लागेल. तर ते खाली पडलेले आहेत. त्याला आता हां तर त्याला आता उभं करण्याचा प्रयत्न करतात आपले मित्र. हां एक झाडाला पण तो हवेने पडला नाही पाहिजे असं लावा. इकडे तोंड कर त्याचं. हां आणि इकडे आता प्रॉपर बसवतात ते मातीमध्ये दगड वगैरे लावून. दगड टाक ना. हे ग्रामपंचायतीने बोर्ड लावलेले आहेत या ठिकाणी, परंतु ते पडलेत. त्याला आता आपल्या मित्रांनी व्यवस्थित फिट केलेले आहे. खाली माती टाका थोडी, म्हणजे फिट होतील. त्याच्या होलमध्ये माती टाक ओंकार. हां ती माती टाक, मातीने थोडं फिट बसतील. त्याला पण किल्ले अमृगड त्या समोरून एक्झॅक्ट वाढ जाते या ठिकाणी. प्रॉपर फिट झाला आता माती टाकल्यामुळे. हां तर या दोन्ही पाट्या या ठिकाणी पडलेल्या आहेत, त्यातल्या आपण दोन्ही उभ्या केलेल्या आहेत. एक बहुतेक लांबची कुठली तरी असणार आहे. या ठिकाणी झाडाला एक ठेवलेली आहे आणि या ठिकाणी फिट केली. तर त्याच्या जस्ट समोरून आपल्याला वरती जायचं या ठिकाणी. आणि हा इकडे वरती किल्ला आहे, वरती इकडे. तर आता प्लॅनमध्ये थोडासा बदल झाला. आपण या ठिकाणी एक बोर्ड तो आपण लावलेला इथं पडला होता खाली तो, आणि दुसरा वरती घेऊन चाललो आहे. तो पहिला तिकडे लावला होता, परंतु एका जागी 2 बोर्ड नको असं आपले महेश सरांचं बोलणं होतं, पण आपण आता वरती घेऊन चाललो आहे. ते स्वतः उचलून बिचारे चाललेत ग. हे बघा. तो आता पुढं थोडं लावूया आपण, पुढं. तर त्याला व्यवस्थित एका जागी लाव, परफेक्ट. तर चला आता आपल्याला दुसऱ्या बोर्डसाठी या ठिकाणी लोकेशन भेटलेलं आहे. या ठिकाणी फिट करतो इकडं. हां मस्त. हळू. या ठिकाणी इकडं आणि वरती ही वाटेवर गाड्यावर जाण्यासाठी. तर हे बघा आपलं आहे ना ते मंदिर दिसते ना, त्याच्या तिकडनं ट्रेक चालू झाला आहे पूर्ण असा फेरी मारून. या ठिकाणावर आता इथं आपल्याला वरती जायचं आहे. हा तर मित्रांनो, आपण आहे ना म्हणजे ज्या मधल्या आपल्या दोन्ही डोंगरांच्या मधून आपल्याला ज्या खिंडीतून वर चढायचं ना, त्या स्पॉटला पोचलेलो आहे. त्या ठिकाणी रस्सी लावलेली आहे. हा जो दिसतोय ना, या ठिकाणाहून आपल्याला वरती जायचं. ते वरती एक पाटी पण लावलेली आहे. तर हा थोडासा अवघड वाटतोय पॅच. म्हणजे आपण जर पदरगड केला असेल ना तुम्ही, तर त्याचं असं चिमणी क्लाइम्बिंग आहे ना, हा तसंच आहे, परंतु हा थोडासा मोठा आहे आणि तो छोटा आहे. तर त्या ठिकाणावर आता आपण वरती चढतोय. या ठिकाणावर नंतर वरती इझी आपण वरती आरामात जाऊ. आपण आता मृगगडाच्या मधल्या खिंडीत आहेत. तर तिकडनं आता अमोल येत आहे. असा रोप कायमस्वरूपी लावलेला असतो. हा अमोल आलेला आहे आता, आणि इकडनं रस्ता वरती जातो. तर हा जो मृगगडवरला क्लाइम्बिंगचा पॅच या ठिकाणावरून एक थोडासा 20 फुटाचा, इकडनं आपण क्लाइम्बिंग करून वरती आलो आणि आता किल्ल्यावर ऑलमोस्ट पोहोचलोय वरती. त्या ठिकाणी किल्ल्याची पाटी लावलेली. तर किल्ल्यावर आल्यानंतर ना जो हा बोर्ड आहे ना, किल्ल्याचा मॅप आहे, तर त्याच्या जस्ट लेफ्ट साईडला या ठिकाणी पादुका आहेत. एक्झॅक्ट कोणाचं ते मेन्शन नाही, परंतु एका दगडावरती इथं पादुका या ठिकाणी ठेवलेल्या.
आणि त्याचं इथे लिहिलेलं आहे पादुका या. तर या पादुका आहे. आणि आता आपण इकडनं दगडात कोरलेले शिड्या दिसतात ना इकडं, तर या ठिकाणाहून वरती चाललेले आहे आता. हे समोर वरती हा जो किल्ल्याचा मॅप आहे ना, या ठिकाणी आपण पोहोचलोय. ती क्लाइम्बिंग करून या ठिकाणी या किल्ल्यावरती काय काय पाहण्यासारखे ना पूर्ण त्याचा मॅप बनवलेला आहे. या ठिकाणी पोस्ट होल आहे, पाण्याचे टाके, खांब टाके आहेत, तिथं वाड्याचे अवशेष आहे, तिथं झोत्याचे अवशेष आहे. या ठिकाणी बाले किल्ला आहे, पुन्हा इकडे दगडी बांधकाम केलेलं पाण्याचं टाकं आहे, इकडे झोत्याचे अवशेष आहे. आणि ह्या दगडामध्ये कोरलेले बाहेर आहे, त्या ठिकाणावरून आपण आलो आहे. आणि इकडे या ठिकाणी गुहा आहे ती. तर हा पूर्ण किल्ल्याचा मॅप आहे. आणि इकडे जे संवर्धन केलं जाते ना, त्यांनी बोर्ड लावलेला आहे. लावलाय हे जे खाली क्लम्बिंगचे वगैरे रोप लावलेत ना, त्याचे इथं फोटो वगैरे लावलेले आहेत. आणि ह्या समोर ह्या कातळात कोरलेले पायऱ्या आहेत, त्याच्या बाजूला जस्ट रोप वगैरे लावलेले आहेत, तिथून आपल्याला वरती जायचं आहे. तर आता थोडा इझी आहे इकडनं वरती जाण्यासाठी, कारण पूर्णपणे पायऱ्या आहेत आणि त्याच्या बाजूला रोपही लावलेलं आहे. त्यामुळं रिस्क अशी काही नाही आहे, आरामात वरती जाऊ शकता. फक्त पावसाळ्यात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी आता काही त्रास नाही. पाणी साठा फक्त मजबूत पाहिजे. तर पाणी आता वरती गेलं पाहूया टाकांमध्ये आहे का, आपल्याकडे पाणी भरपूर पाहिजे. हा, तर बॅनर जो नकाशा लावला ना, त्याच्या जस्ट बाजूने पुढं आल्यानंतर ना लेफ्ट राईट साईडला गोवा आहे या ठिकाणी. परंतु आपण तिकडे येताना जाणार आहे. आता दिसतात बघा, हे आहे ना, या गोवा आहे तिथं इथं लिहिलेलं आहे गोवा म्हणून, आणि इकडे गोवा आहे. तर आपल्याला पहिलं वरती जायचं इकडनं. आपण पहिलं बाले किल्ले जाणार आहे आणि नंतर खाली येणार आहे गुहेमध्ये. हवा खूप सुटली, त्यामुळे आवाज एकदम कमी झालाय, जोरजोरात आडायला लागते. तर आपले मित्र आता इकडनं वरती चढायला सुरुवात करतात पायऱ्यांनी. या कोरलेले पायऱ्या आहेत पूर्ण वरपर्यंत अशा, आणि त्याच्या बाजूने रस्सी लावलेली आहे. तर तिकडनं आता वरती चढतोय आपण. तर आता कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहे ना, त्या ठिकाणावरून आपण चढायला सुरुवात करतोय. एक कोरलेले पायऱ्या आहेत, इकडनं वरती जातोय. हवा खूप सुटलेली आहे, त्याच्यामुळे आवाज थोडासा ब्रेक होतोय मध्ये आधी. पायऱ्याच्या जस्ट बाजूने ना असं वायर लावलेलं आहे वरती जाण्यासाठी रस्सी. या ठिकाणावरून पहिलं कव्हर केलेलं आहे, आता दुसऱ्या पॅचला आलोय. सगळीकडे रस्सी लावलेली आहे. इकडे वरती जायचं आपल्याला पायऱ्या. तेव्हा पूर्ण कोरलेले पायऱ्या कातळामध्ये. हवा खूप जबरदस्त आहे बघ. फायनली वरती आलोय आपण. बऱ्यापैकी नाही आलो ते आता जवळ. हा, तर त्या पायऱ्या कोरलेल्या ज्या आहेत ना, त्याच्या वरती आल्यानंतर या ठिकाणी दगडात कोरलेली एक मूर्त आहे. एक्झॅक्ट कसली माहीत नाही. त्या ठिकाणावर आपण बाले किल्ल्यावर एंट्री करतोय वरती. तिथं वरती बाले किल्ला आहे. वारा जबरदस्त आहे, खूपच खतरनाक. तर मित्रांनो आहे ना, आपण जे हनुमान मूर्त कोरलेली त्या ठिकाणी साईडला बसलोय. आणि त्याच्या ज्या साईडला बसलो ना, त्या ठिकाणी चौकीचे अवशेष आहे, म्हणजे खड्डे. जर तुम्ही बघितलं ना या ठिकाणी, तर बघा हे आपले मित्र दाखवतात. ते इथं एक, त्याच्यानंतर इथं एक खाली, आणि हा एक 3 इथं, आणि या ठिकाणी एक आहे, आणि पुढे आणि या ठिकाणी एक, पुढे एक 4 आहे. तर त्या काळामध्ये या ठिकाणी चौकी असण्याचे अवशेष किल्ल्यावरती पहारा देण्यासाठी जो वरती पण जाता येतं ना, त्याच्या पहाऱ्यासाठी या ठिकाणी हे ते अवशेष आहेत. म्हणजे त्या काळी इथं चौकी होती. तर आता आपण इकडनं वरती चढतोय बाले किल्ल्याकडे. चला. हां, तर हे बघा, हे कातळात कोरलेलं देवाची मूर्त या ठिकाणी. ह्याच्या पायऱ्या आहेत ना कोरलेल्या, त्याच्या जस्ट बाजूला आहे. या ठिकाणी चौकीचे अवशेष दाखवले मगाशी आपण, या ठिकाणी थांबलो होतो, त्याच्या बाजूला आहे जस्ट. आणि इकडे आपल्याला बाले किल्ल्यावर चढायचे वरती. तर चला. आता कातळात कोरलेल्या पायऱ्यांपासून जस्ट वर आल्यानंतर ना, इथे दिसते संरक्षक भिंत. म्हणजे आपण वरती आता पोहोचलोय की बाले किल्ल्यावर एंट्री करतो. या ठिकाणावर आपण इथून एंट्री, ही संरक्षक भिंत आहे किल्ल्यावरची.
ठिकाणी आदिवासी देवाची मूर्ती आहे कुठली तरी, त्याला छप्पर वगैरे गेलेले आहे आणि ती जस्ट याच्यावरती इकडनं वरती चढतोय आपण. आता आपण आहे ना वरती आलेलो आहे गडावरती आणि जे मंदिर आहे ना त्याच्या जस्ट थोडंसं पुढं आल्यानंतर बघा पाण्याच्या टाक्या आहेत. गडावरती सध्या दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे. या ठिकाणी बघा एक टीम काम करते इकडं, त्याचबरोबर या ठिकाणी एक टीम काम करते. त्यांनी या टाक्या जर तुम्ही बघितलं ना एकदम स्वच्छ केल्यात. आता याच टाक्या जर पावसाळ्यात भरले ना तर ह्याचं पाणी भरपूर दिवस गडावर राहील. मला वाटते हा टाकीत जाण्याचा मार्ग असू शकतो पण बंद आहे. हा इकडनं ज्या पायऱ्या दिसतात ना आणि त्याच्या जस्ट समोर इकडे पाण्याची टाकी आहे. तिची जर हाईट तुम्ही बघितली ना तर कमीत कमी 15 फूट तरी असू शकते, 15 ते 20 फूट. पूर्ण क्लिअर केलेली आहे. आतमध्ये जे पडलेले दगड वगैरे आहेत ना ते संपूर्ण क्लिअर केलेले त्यांनी. हे जे बाहेर दगड पडलेत ना इकडं हे सगळे त्या टाकीतून साफ करून त्यांनी बाहेर काढले. टाकी बघा एकदम मस्त क्लीन केलेली आहे त्यांनी. तर या ठिकाणी एक छोटंसं टाकी, परंतु पाणी कुठंच नाही आहे उन्हामुळे. आता साफ केल्यानंतर त्यात जे पावसाचं पाणी राहील ना ते भरपूर काळ टिकण्याचं चान्सेस जास्त आहेत. तर चला आता वरती जाऊया, आपल्याला वरती जायचं आहे थोडंसं. आणि ऑलमोस्ट किल्ल्यावरती आपण पूर्ण एक्सप्लोर झाला आहे. खाली ती गुहा राहिली फक्त आपली जाताना पाहणार आहे, कारण पहिलं वरती जाऊन उन्हाच्या आधी म्हणून वरती आलो आपण पहिलं. तर आता या पाण्याच्या टाक्या बघितल्यात आपण 1, 2, 3. आता वरती जाऊया. वरती काय वरती दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे. बहुतेक वाड्याचे जे अवशेष आहे ना ते खोदतात येते आणि त्या ठिकाणी ते व्यवस्थित करतात दगडी वगैरे. तर वरती जाऊया आता. टाक्यांच्या जस्ट पुढे आल्यानंतर या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहे, तिथं संवर्धनाचं काम चालू आहे वरती आणि आपल्याला तिथून वरती जायचं आहे थोडं. आता वरती आपण भाले किल्ल्यावर पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष आहे. हे जे अवशेष आहे ना हे राजवाड्याचे काय ते, तर त्या वाड्याच्या अवशेषमध्ये आतमध्ये आल्यानंतर ना एक घोड्यांना पाणी पिण्यासाठी जे अवशेष आहेत, पाणी साठवण्यासाठी एक दगडी भांडं आहे. दगडी भांडं बोलू शकता. ते जुन्या काळामध्ये घोड्यांना ह्याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं. हा का, घोड्यांना पाणी पिण्यासाठी वापरलं जातो ते दगडी. तर हे वाड्याचा अवशेष आहे, छोटा आहे कारण या किल्ल्याची साईजच छोटी आहे वरती. हा ज्यावेळेस सर्व घाटांमधून कोकणात जेव्हा उतरतो ना तर त्या रांगेमधला हा पहिला किल्ला आहे मृगगड म्हणून. तर हाच पहिला किल्ला लागतो सह्याद्रीच्या रांगेमधला कोकणात उतरल्यानंतर. त्याच्यावर जास्त असे काही अवशेष नाही, परंतु वाड्याचे अवशेष, बालेकिल्ला आणि पाण्याचे टाके, त्याचबरोबर संरक्षक भिंती आहेत आणि पादुका वगैरे खाली दगडात कोरलेले मंदिरं आहेत. त्या ठिकाणावरून आपण सरळ वरती येतो आणि वाड्याच्या अवशेषमधून पाठीमागे जाण्यासाठी एक रोड आहे. तर हा हे अवशेष आहे आणि त्याच्या जस्ट पाठीमागे आता वरती आपण चाललेलो आहे इकडे. तर वाड्याचं जे अवशेष आहे ना त्याच्या जस्ट पाठीमागे आल्यानंतर ना पुन्हा पाण्याचे टाके लागलेले आहेत आपल्याला खाली. तर या ठिकाणी पाण्याचे टाके आहे. तर हे पाठीमाग वाड्याचे अवशेष बघितले आपण. त्याच्यानंतर जस्ट त्याच्या पाठीमाग आल्यावर पाण्याची टाकी आणि त्याच्यावरती आल्यानंतर ना आपण पुढं चाललो या ठिकाणी. तर इकडं काय अवशेष आहे ते पाहूयात. हा जो मृगगड किल्ला आहे ना हा सह्याद्री रांगेतील कोकणात उतरल्यानंतर पहिला किल्ला आहे. त्याचबरोबर या किल्ल्याचा जो इतिहास आहे ना, ज्यावेळेस कार्तलब खान उंबरखिंडीमध्ये आला होता ना तर या किल्ल्याचा साक्षी म्हणून हा किल्ला आहे, कारण त्यावेळेस त्या यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग झाला होता या किल्ल्याचा. तर हा महत्त्वाचा किल्ला मानला जातो त्या दृष्टीने. आता आपण पूर्ण ह्या टोकाला आलेलो आहे, जिकडनं चढलो ना हे पाठीमागं आणि त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत आपण आलेलो आहे. जे वाड्याच्यामध्ये अवशेष लागले त्याच्या जस्ट पुढं सरळ चालत आल्यानंतर ना या ठिकाणी आपल्याला एक भगवा झेंडा दिसतोय. त्या ठिकाणी आपण पोहोचतोय आता. समोर जर तुम्ही बघितलं ना इकडं भगवा झेंडा आहे तो. आणि तिकडे पाण्याच्या टाक्याही आहे भरपूर साऱ्या, त्यांचं संवर्धन चालू आहे. हा तर किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आलो ज्या ठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे आणि हाच तुम्हाला आहे ना भेलीव गावामधून खालून दिसतो तो हाच झेंडा आहे. कारण आपण किल्ल्याला पूर्ण वळसा घालून या ठिकाणी पोचलेलो आहे आणि झेंड्याच्या जस्ट खाली जर तुम्ही बघितलं ना
या ठिकाणी जे दिसतंय मंदिर बघा ते भेलीवमधलं, आणि ते भेलीव गाव आहे छोटंसं, ज्या ठिकाणावर आपला ट्रेक चालू झाला. तर तिकडनं आपण सुरुवात केली आणि ह्या झेंड्यापाशी पोहोचलो इकडं. इथे पण जरा काम हा किल्ल्याचा एंड आहे या ठिकाणी. इथे पण हातभार लावण्याची गरज आहे जरा. तर आता आपला किल्ल्यावरती पूर्ण फेरफटका झालेला आहे. आपण याच्या पादुकांपासून सुरुवात केली किल्ल्याच्या पायथ्याची. त्या ठिकाणावर वरती आलो, एक मंदिर आहे, आदिवासी देव वाटतं. त्याच्यानंतर पाण्याच्या टाक्या बघितल्या, वाड्याचे अवशेष पूर्ण, वाड्याच्या अवशेषपासून खाल्ल्यानंतर पूर्ण पाण्याच्या टाक्या आहेत. इकडनं सरळ पुढे गेल्यानंतर भगवा झेंडा बघितला मोठा, इकडे पाण्याची टाकी, त्याचं संवर्धन चालू आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आता आपण रिटर्न चाललो आहे. जी आपली खाली पाय त्याला गुहा बघायची राहिली होती ना, त्या ठिकाणी चाललो आहे आणि तिथं आपला व्हिडिओ एंड होणार आहे. आता त्या गुहेत चाललो आहे आपण खाली. चला. हां, तर आता आपण खाली आलो आहे आणि गुहेकडे चाललेलो आहे. हा जो गुहेचा मार्ग आहे ना इकडं, तेव्हा ही समोरची गुहा आहे ना, इकडं आता गुहा आहे, त्या साईडला चाललो आहे आपण. तो थोडेसे त्या पायऱ्या छोट्या छोट्या, तिकडनं सांभाळून जाणं गरजेचं आहे. हा आपला लास्ट स्पॉट आहे, म्हणजे हा सुरुवातीच आहे, परंतु आपण पहिलं वरती जाऊन आलो उन्हामुळं आणि नंतर खाली आलो आहे. आता गुहेत जाऊया, थोडंसं तिथं नाश्ता वगैरे करणार आहे आणि मग आपला व्हिडिओ संपवणार आहे. हां, तर मित्रांनो आता आपण ही जी गुफा आहे ना मृगगडवरील, त्या ठिकाणी चाललेलो आहे. त्याचा जो पॅच आहे ना तो थोडासा रिस्की आहे. बाकीच्या ज्या कोरलेल्या पायऱ्या आहे ना त्यांच्यापेक्षा हा थोडासा डिफिकल्ट आहे. त्या ठिकाणावर येताना सांभाळून या, कारण हवाही खूप असते या ठिकाणी. पावसाळ्यात तर अजूनच रिस्की, कारण पाणी पडते पूर्ण, हे पाणीवरून येते ना त्या ठिकाणावरून. आणि जर खाली जर बघितलं ना तुम्ही, पूर्ण दरी इकडे बघा पूर्ण. तर आता आपण गुफेपाशी जवळपास आलेलो आहे. समोर जे दिसते ना ती गुफा आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, ही आहे समोर गुफा. हा, हे बघा, बसण्यासाठी चांगला मस्त निवारा आहे. पाणी आहे ना, या येऊ की आता. पाणी नाही ना, नाही आहे. हा, आतमध्ये खूप खोल आहे. परंतु अशा प्रकारे आपला हा आजचा मृगगडचा व्हिडिओ होता. आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला साथ देणारे आपले मित्र, इकडं महेश सर, त्याच्यानंतर ओंकार, हॅलो, इकडं संदीप सर आणि आपला मित्र प्रतीक. तर अशा प्रकारे आजचा हा आपला मृगगडचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. आणि या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेऊन आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहे. तर भेटूया नेक्स्ट एखाद्या ट्रॅकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय, सी यू.